माणुसकीचे दर्शन। निराधार आजारी बालब्रह्मचारी वयोवृद्धाला रत्नाताई चांदगुडे यांनी दिला आधार, मुलगी होण्याचं दिले सुख। कुटुंबावर असंख्य झालेले आघात झेलून जीवाभावाची रक्तामासाची अनपोटचा गोडा सोडून गेल्यावर पुन्हा खंबीरपणाने उभे राहून अनाथ, दिव्यांग व निराधार असलेल्या आजी आजोबांचा, आई बाबांचा सांभाळ करणाऱ्या कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा साई वात्सल्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रत्नाताई कृष्णराव चांदगुडे पाटील यांच्या सेवाभावी नजरेत कोपरगाव शहरातील शाळेजवळील इमारतीच्या पडवीच्या कोपऱ्यात वयोवृद्ध असलेले बालब्रह्मचारी आजोबा कोपरगाव येथील रस्त्यांवर दिवस रात्र फिरायचे। सध्या पावसाळा चालू असल्याने चिखल मातीत फिरल्यामुळे पाठीमागे काही जखमा झाल्या होत्या व पडल्यामुळे दोन्ही पायाने चालता येत नव्हतं। अशा आजारी असलेल्या व अंगात भयंकर ताप असलेल्या, तापामुळे विव्हळत असल्याचा कानी आवाज येताच जवळ जाऊन पाहिल्यानंतर आजोबांना उठता बसता येत नसल्याने व अंगावरती पुरेसे वस्त्र नसल्याने तात्काळ त्यांनी घर गाठले व काही कपडे आणून स्थानिक तरुण मनीष जोरवेकरांच्या मदतीने आजोबांना वस्त्र परिधान करून उपचारासाठी विनंती केली असता आजोबांनी होकार देताच वाहनातून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अमित नाईकवाडे व त्यांच्या सिस्टर, परिचारिका स्टाफ यांनी तात्काळ आजोबांवर उपचार सुरू करण्यात आल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत गेल्याने 3-4 दिवस ॲडमिट ठेवून अखेर डिस्चार्ज होण्याचा दिवस येताच आजोबांवर सतत लक्ष ठेवून असलेल्या रत्नाताई चांदगुडे यांनी आपल्या संस्थेच्या नवीन जागेतील वृद्धाश्रम इमारतीच्या व राहण्यासाठी असलेल्या जागेच्या अडचणी अभावी आजोबांना सौगृषी वृद्धाश्रम आश्रमाबद्दल माहिती दिली। त्यांचा होकार मिळताच शिरसगाव लौकी येथील सौगृषी वृद्धाश्रमाचे संचालक नवनाथ नारायण जरहाड यांना आजोबांविषयी माहिती दिली आणि त्यांना आपल्या हक्काचं छप्पर मिळावं, जीवाभावाची माणसे मिळावी, त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं व आनंदाचं जाण्यासाठी जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे सौगृषी वृद्धाश्रमाचे संचालक नवनाथ जरहाड यांना विनंती केली। त्यांनी तात्काळ मान्य करत ग्रामीण रुग्णालयात आपले वाहन घेऊन हजर झाले। कोपरगाव शहरातील कापड व्यापारी गोकुळचंद बोरा, निलेश जगदाळे, अर्जुन चव्हाण, परसराम मरसाडे, संपदा चांदगुडे ताई आदी दानशूर दात्यांनी आजोबांच्या उपचारासाठी, औषधांसाठी काही रक्कम दान दिल्याने खऱ्या माणुसकीचे दर्शन या प्रसंगी पाहावयास मिळाले। सौगृषी वृद्धाश्रमात आता आजोबांना रोज सकाळी अंघोळ, नाश्ता, चहा पाणी आणि दोन्ही टाइम जेवण मिळण्याची आणि विशेष म्हणजे त्यांच्यासारखे सहकारी त्यांना मिळाल्यामुळे व जीवाभावाची आपली सुखदुःख जाणणारी मुलगी मिळाल्यानं आजोबांना खूप आनंद झाल्याने खऱ्या माणुसकीचे दर्शन यावेळी पाहावयास मिळाले। याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे। मी रत्ना पाटील चांदगुडे, संस्थापक अध्यक्ष श्री साई वात्सल्य बहुउद्देशीय सेवा संस्था कोपरगाव। आपल्या संस्थेमध्ये विधवा महिलांचं, मतिमंद अपंग मुलांचे, वयोवृद्ध आजीबाबांचे प्रश्न सोडवले जातात आणि आता काही आजीबाबा माझ्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत। तसेच अनाथ मुलांची पण खूप सारी लिस्ट आहे। बऱ्याचशा ठिकाणून संपर्क होतो तर मॅडम तुमची संस्था आहे, तुम्ही अनाथ अपंगांसाठी काम करतात, तर ह्या मुलांचं रेसिडेन्शियली पण काहीतरी तुम्ही प्रश्न सोडवा, यांची स्कूल पण होईल आणि राहणं खाणं पिणं पण तिथे होईल। कारण घरची काहींची परिस्थिती आहे, काहींना वडीलच आहे, काहींना आई नाही, काहींना आई आहे तर वडील नाही, काहींना आई वडील आहे पण त्यांची परिस्थिती नाही, असं पण परिस्थितीतल्या मुलांची, आजी आजोबांची सगळ्यांचीच आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे की आमची काहीतरी सोय लावा। त्या दृष्टिकोनातून माझे खूप सारे प्रयत्न चालू आहे। जागेची व्यवस्थित उपलब्धता नव्हती, इकडनं तिकडनं आता सगळ्या याच्यातनं जो हे करून आपण जागेची उपलब्धता केली, पण थोडं येण्याचा प्रॉब्लेम तिथे येतोय, त्यामुळं बांधकाम थोडंसं उशिरा होतं आहे। तोपर्यंत पण आम्ही काही ना काही पर्याय काढू। पण रिक्वेस्ट अशी होती कलेक्टर साहेबांकडे, आम्ही एक निवेदन देणार आहे, हे जर सामाजिक काम आहे, समाजासाठी पूर्णपणे समर्पित आहे, तर याला काही येण्याच्या ज्या अटी असतील त्या शिथिल व्हाव्यात, जेणेकरून जागा व्यवस्थित। न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थळी।